मनमोहन सिंगांनी पोचवून दिली आहे। म्हणून असं हे आर्थिक नियोजनाचं सरकार जाऊन या ठिकाणी जडबडली सरकार आलेलं आहे, ज्या सरकारकडून थापा मारण्यापलीकडे कोणतीही आश्वासनं आजपर्यंत दिल्या गेली। नगर पंचायतची निवडणूक होत आहे आणि एक विकासाचा केंद्रबिंदू समोर ठेवून काँग्रेस निवडणूक लढत आलेली आहे। स्वातंत्र्य काळापासून तर आजपर्यंत आणि सोनियाजींच्या नेतृत्वामध्ये आमच्या ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे, त्यांना मूलभूत सुखसोयी मिळाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून तालुका काँग्रेस कमिटीने आता नुकताच जो जाहीरनामा दिला। मित्रांनो, आपण काँग्रेसचा जर जाहीरनामा पाहिला तर सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम आणि न्याय देण्याची संधी आपल्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला आपण देणार। आपल्याला माहित असेल की गेल्या 20 वर्षामध्ये या भागाचे आमदार कोण, काँग्रेसचं शासन असताना त्यावेळेचे आमचे तत्कालीन काँग्रेसचे नेते आणि प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्याचा जर विकासाचा प्रश्न आला म्हणून विकासाची दूरदृष्टी घेऊन जाणारे तुमचे आमचे नेते नरेंद्र भाऊजी फुगलिया यांनी सातत्याने प्रयत्न करून आमच्या ग्रामीण भागातील मग तो किसानांचा जिल्हा परिषदच्या 3 अध्यक्ष या भागात दिलेले, कोंबुण्याचे 2 अध्यक्ष दिलेले, निगमराव काळे, संतोष कुंबळे, महाराज पडताके 20 वर्ष शोभाच्या गोंड या ठिकाणी भाजपाचे आमदार म्हणून होत्या। सुनीलभाऊ मुनगंटीवार आमदार होते, आता मंत्री आहेत, 6 वर्ष झाले। 10 वर्षापूर्वी त्यांच्या हातामध्ये केंद्राचं खासदार पद आहे। हे सारं असताना सुद्धा आज या पुण्याच्या समस्या आपल्या समोर दिसत आहे। याचं चित्र जवळ कोण असेल तर केवळ भारतीय जनता पार्टी आहे, हा सारा पाप भारतीय जनता पार्टीचा आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये तुम्हाला संधी आहे, या पापाला आपण डोक्यावर पुन्हा बसवायचं की या पापाला आपण हात दाखवून आपली बटन पंजासमोरची दाबून 16च्या 16 आपले उमेदवार निवडून देऊन त्याला दाखवून द्यायचं की तुम्ही 25 वर्ष केलेल्या पापाची तुमची जागा हीच आहे, त्याला दाखवायची वेळ तुम्हाला आलेली आहे। आलेला आहे काँग्रेसने ग्रामीण भागाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही आणि काँग्रेसची गरीब लोकांची शेतकऱ्यांकरिता काम करणारी एवढ्या वर्षापासून एक पक्ष आहे। आणि आता आलेला एक नवीन अच्छे दिन जो लोकांच्या मनात खोटं बोलून निर्माण केलेली जी आशा आहे ती वर्षभरामध्ये लोकांना कळून चुकलं आहे। ते नवीन सरकार कास्तकारांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या विरोधातलं सरकार आहे आणि हे फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करतात। स्मार्ट सिटी, सर्व शहर चांगले असतात पण स्मार्ट सिटी बनाएंगे, पण ग्रामीण भागात त्यांचं लक्ष नाही। माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्णय घेतला की संपूर्ण जे तालुके आहेत त्यांना नगर पंचायत करणे हे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून गावाचं जे तालुकाचे स्तर आहे त्यांचा विकास करणे हे अत्यंत गरजेचे आहे। त्या अनुषंगाने त्यावेळेला तो निर्णय घेण्यात आला। त्याची निवडणूक आज आपल्या इथे होत आहे। मित्रांनो, या सर्वात पहिले या गोष्टीचा विचार करण्यात यावा की माननीय पृथ्वीराज चव्हाण जे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री होते त्यांनी आपण सर्वांना नगर पंचायतीच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास करण्याच्या कामासाठी आपल्याला नगर पंचायत दिल्या आणि त्या अनुषंगाने आज हे निवडणूक होत आहे। मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो पण कुठेतरी आपल्याला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं नाही। जेव्हा हे लोक विरोधामध्ये होते तेव्हा सांगत होते की धानाला 2500 रुपये भाव पाहिजे, 3000 रुपये भाव पाहिजे। आज तुमचे शासन आहे 1 वर्षापासून तुम्ही शेतकऱ्याला किती न्याय देताय, का भाव देताय धान्याला, सोयाबीनला का भाव आहे, कापसाला का भाव आहे, या सर्व गोष्टी विचार करण्याचं काम आहे। मित्रांनो, आज त्यांना दुष्काळग्रस्त जाहीर करायचं आहे तर ते लोक पेट्रोल आणि डिझेलवर 2 रुपये आपल्या खिसा कापून हे लोक घोषित करण्यासाठी त्यांच्यावर भाव वाढवलेला आहे। ज्यांनी आमच्या गरिबांचं कंबरडं मोडलं, ज्यांनी आमच्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं, अशा
भाजपाच्या उमेदवारांना आम्ही याच्या पलीकडे कधीही मतदार करणार नाही अशा प्रकारची ग्वाही त्यांना मिळालेली आहे. आणि म्हणून आमचे उमेदवारही आज प्रफुल्लित चेहऱ्याने या ठिकाणी बसलेले आहेत. मात्र हे दोन दिवस व्हायचे आपण सावध त्यांच्या ठिकाणी युक्त्या प्रयुक्त्या अनेक आहेत. त्या युक्त्या प्रयुक्त्यांना आम्ही बळी पडणार नाहीत. आमचे जे मतदार आहेत हे फार समजदार आहेत. त्यांनी अगदी मनाचा संकल्प केलेला आहे की या वेळेला मात्र आपण पंजाशिवाय का दुसऱ्याला निवडून द्यायचं नाही असा त्यांनी संकल्प केलेला आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या पाठीशी ते आहेतच, पण त्यांच्या सोबतीला घेऊन उद्यापासून गाव पिंजून काढा. आता पण तुझ्या वक्त्यांनी सांगितलं मित्र, या ठिकाणी या चौकामध्ये आपण अतिशय शांत चित्ताने बसला, परंतु एका पलीकडच्या कुठेतरी एका चौकामध्ये गारुडीचा खेळ चाललेला आहे. आणि गारुडी एक डमरू वाजवून, गारुडी एक नाटकी हावभाव करून लोकांच्या मनाला जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची सवय आहे. तुम्हाला माहित आहे तुमच्या गावामध्ये अशा प्रकारचे भाजपाचे गारुडी अनेक आलेले असतील. त्यांनी तुम्हाला भावनावश केलेले असतील. म्हटलं असेल या पोंभुर्ण्या गावातील जनतेने मला आतापर्यंत भरभरून प्रेम दिलं, मला निवडून दिलं, आता त्याची परतफेड कशी करू हेच मला समजत नाही या शब्दात बोलतात. परंतु परतफेड कशी केलेली आहे हे तुम्हाला माहित आहे. मला सांगा की या 20 वर्षापासून या भागामधला आमदार कोण आहे? कोणाचा आहे? बीजेपीचा आहे. मागील या 6 वर्षापासून आमदार कोणाचा आहे? बीजेपीचा आहे. या तुमच्या जवळ वाहणाऱ्या नदीवर एखादी सिंचन म्हणजे तुमच्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरवण्याची एखादी योजना आणली? एकही योजना शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरवण्याची एकही योजना या 26 वर्षामध्ये भाजपाच्या आमदारांनी तुमच्या भागामध्ये आणलेली नाहीये. त्याचाही विकास यांना करता आलेला नाहीये. अशा प्रकारची अवस्था या बीजेपी सरकारने करून ठेवलेली आहे. आणि म्हणून हे जे थापड आहेत या थापड्यांच्या ज्या अनेक गोष्टी खोट्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देऊ नका. महिलांनो, तुमच्यासाठी ज्या अनेक योजना होत्या, श्रावणबाळ योजना होती, 60 वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या म्हाताऱ्यांसाठी योजना होती, 65 वर्षापेक्षा जास्त असणाऱ्यांसाठी योजना होती, जे निराधार आहेत त्यांच्यासाठी योजना होती, ज्या विधवा आहेत त्यांच्यासाठी योजना होत्या. परंतु या योजनांना जो पैसा पाहिजे आहे तो 6500 कोटीची कपात करून तो पैसा पुरवला गेला आणि या सगळ्या योजना लंगड्या केल्या. या लंगड्या करण्याचं काम काँग्रेस सरकारद्वारे. तालुका हेडक्वार्टरवर लोकसंख्या जास्त असेल 30,000च्या पेक्षा जास्त तर नगर परिषद आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर नगर पंचायत. हा निर्णय मागच्या सरकारचा आणि त्यानुसार ही निवडणूक पहिली निवडणूक आपली आहे. आजपर्यंत आपण ग्रामपंचायतीमध्ये होता आणि 2 तारखेच्या नंतर आपण नगरपंचायतीमध्ये जाणार. आणि नगरपंचायत म्हटल्यानंतर निवडून आलेली जी बॉडी आहे त्यांना या गावाचा विकास करण्याचा अधिकार त्यांच्या हातात 5 वर्ष राहणार. आणि या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये चांगल्या लोकांना जर तुम्ही निवडून दिलं, काम करणाऱ्या पक्षाच्या लोकांना जर तुम्ही निवडून दिलं, विकासाची जाण असणाऱ्या लोकांना जर तुम्ही निवडून दिलं तर 5 वर्ष तुमचे या शहरामध्ये चांगला विकास होईल. आणि आज जी गाव म्हणतात त्याला शहराचं स्वरूप येईल. मित्रांनो, तालुका हेडक्वार्टर असल्यामुळे या ठिकाणी बाजारपेठ आहे आणि पंचायत आता होत आहे. गावातले रस्ते चांगले असले पाहिजे, दिवाबत्तीची सोय असली पाहिजे, ड्रेनेज सिस्टीम असली पाहिजे, वॉटर सप्लाय स्कीम असली पाहिजे, चांगली आरोग्य सेवा असली पाहिजे, बस स्टँड असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करण्याची धमक ज्या पक्षामध्ये आहे आणि विकासाची जाण ज्यांच्यामध्ये आहे अशा लोकांना मतदान करावं ही विनंती करण्याकरता आम्ही सगळे इथं आलो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली या देशाला.
घटनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीपासून तर पार्लमेंट पर्यंत लोकशाहीच्या माध्यमातून या निवडणुका होतात आणि 5 वर्ष ते निवडून आलेली बॉडी, मग केंद्रीय सरकार असेल, राज्य सरकार असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, आता नगर पाण्याला 3,500 रुपये भाव मिळाला पाहिजे. अरे बाबा, मागच्या वर्षी हे सरकार येण्यापूर्वी 2800, 2900, 3,000 पर्यंत धानाला भाव गेला. आता 1 वर्षात भाव पाहा नका, 1500, 1400. तुम्ही जे 1 वर्ष कष्ट करता, शेतीमध्ये जी लागत लावता, ही लागत सुद्धा निघत आहे का? कापूसवाला कापूस घरी 4,042 रुपये त्याला पडत आहे आणि भाव 3800 आणि 3900 रुपये भाव. या सगळ्या बाबी तुमच्या समोर आहे मित्रांनो. आणि मतदान करताना हे जे अधिकार आपल्याला राज्यघटनेने डॉक्टर बाबासाहेबांनी दिले आहे, मेहरबानी करून गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आता 2 दिवस, आता 2 मंत्री तुमच्या गावात आले आहेत, खाली हात आले आहे का? शब्दाला जागणारे लोक नाही. ते गुरुजी, आमचे गावंडे गुरुजी, त्यांचे शिक्षक होते, त्यांचे ते शिष्य आहे. मला वाटतं गुरुजीने थापा माना नाही शिकवलं असं. लोकमान्य टिळक शाळेमध्ये गावंडे गुरुजी हेडमास्टर होते, पण ते त्यांचे विद्यार्थी. परंतु थापा मारण्यामध्ये नंबर 1, त्याच्यामध्ये कोणी त्यांच्या हात धरू शकत नाही. उत्कृष्ट वक्ता. आणि तो दाढीवाला बाबा भाषणामध्ये असं जादू टाकते, आमच्यासारख्याच माणसाच्याही डोकं खराब होऊन जातं, त्याने खराब बोलत असते. पण जेव्हा अनुभव येते त्यावेळेला माहीत पडते की काय परिस्थिती आहे. मित्रांनो, आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हे लोक ओरडत होते विरोधी पक्षात असताना की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. परंतु आता एकट्या मराठवाड्यामध्ये मागील 6 महिन्यामध्ये 600च्या वर आत्महत्या झालेल्या आहेत. आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. आणि हे जे मोबाईल टावर येत आहे त्यामुळे कॅन्सरचा रोग मोठ्या प्रमाणात होतो. आणि चंद्रपूर शहरामध्ये 110 टावर लावण्याकरता हे आमचे लोक मंजुरी देतो, पण नाही. रिलायन्स असेल की कोणी असेल, आम्ही मंजुरी देणार नाही. तुम्हाला टावर लावायचे असेल तर बाहेरच्या टेकड्यावर लावा, गावामध्ये लोकांच्या घरावर लावू नका. 30-30, 40-40, 50-50 हजार रुपये मंथली भाडं द्यायचे आणि ते टावर उभे करायचे. पण त्या टावरमुळे आजूबाजूच्या 100-200 घरामध्ये कॅन्सर होतो हे माहीत असताना जर आमची बॉडी चुकीचा निर्णय घेत असेल तर आम्ही त्यांना, अशा लोकांना कान पकडून हाकलण्याची आम्ही ताकद ठेवतो. अशा लोकांना आम्ही कधी साथ देत नाही. मित्रांनो, 40,000 रुपये आणि जनरल कॅटेगरी वाल्याला 70-72,000 रुपये. त्यामध्ये त्यांची ऍडमिशन झाली. वर्षभरामध्ये हॉस्टेलमध्ये राहण्याची, खाण्याची सगळी सोय झाली. आणि 6 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मंजुरीची वाट पाहत होते. परंतु मागच्या सरकारने निर्णय घेतला आहे. यांची संकुचित भावना पहा. मागच्या सरकारने निर्णय घेतला, आम्ही मेडिकल कॉलेज होऊ देणार नाही. अरे तुम्ही कोण होता? डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना दिली आहे, न्यायालय आमच्यासाठी, सगळ्यासाठी, जनतेसाठी खुलं आहे. हायकोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टात गेलो, मेडिकल कॉलेज झाला. जनतेच्या प्रयत्नामुळे ते मेडिकल कॉलेज झाला आहे. म्हणून नाम देण्याचा अधिकार सुद्धा जनतेला आहे. ते तुम्ही जरी म्हटलं की अमुक अमुक कोणते प्रसाद, कोणते मुखर्जी त्यांचे नाव देणार होते, परंतु आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला, फुले आंबेडकर महाविद्यालय मेडिकल कॉलेज चंद्रपूर. आणि दुसरं जे आमचे इंजिनिअरिंग, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याला कन्नवालीचे नाव होते. कन्नवार, कर्मवीर कन्नवार गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज. मित्रांनो, अनेक चुकीचे निर्णय सरकार घेत आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार. बोलताना एक बोलतात, करताना दुसरं करतात. आता म्हणजे आमच्याकडे पैसाच नाही. काय तर मागे श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, अमुक योजना, सगळ्या योजना थांबवल्या. 6 महिने पैसे नाही. आणि कोण काय काय वाटते ते सगळं ठेवा, परंतु इथं आतमध्ये गेल्यानंतर जे करायचे तेच करा. अन्यथा 5 वर्ष नरक यातना भोगाव्या लागतील. जे बिचारे झोपडपट्टीमध्ये राहतात,
जे बिचारे लहान लहान घरात राहतात, नाली बरोबर नसली, सडक बरोबर नसली, दिवा नसला, पिण्याच्या पाण्याची सोय नसली तर काय हालत होते. नगर परिषद आणि हे नगरपंचायत कॉर्पोरेशन कशासाठी आहे, जिल्हा परिषद कशासाठी आहे, बेसिक एम्युनिटीज ज्या तुमच्या गरजा आहे गावातील त्या पुरवण्याची जबाबदारी यांच्यावर असते. परंतु मत देताना आपण अरे 500 भेटले त्याचे तिथं 1000चा रेट सुरुवात तिथं 200, हे सगळे गरीब कार्यकर्ते कुठून आणून देईल.